तीन पंचांचा इशारा. यस, सामन्याला आपण सुरुवात करू. पहिलं षटक घेऊन कोणार्क स्पोर्ट्स राहू कडनं गोलंदाज मार्गावरती धावण्यासाठी गणेश मोरे हा खेळाडू आपण पाहतोय. अर्ज तो धावण्यासाठी इथे तयार आहे. सिमेंट विकेट आहे आणि आजच्या दिवसातला होणारा हा पहिला सामना मैदानामध्ये आपण पाहतो. इथे बिग बॅटल दोन संघांमध्ये सुरू होतो. हा महारण संग्राम नॉकआउट स्पर्धा आहे. एक संघ आज बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. 8 संघांना आज खेळण्याची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. कार्यक्षम नगरसेवक दुर्योधन बापू बापकर यांच्या संकल्पनेतनं उभा राहणार हा टेनिस क्रिकेटचा एक प्रचंड मोठा सोहळा ग्रामीण भागातल्या खेळाडूंना खेळण्याचा एक देखणा प्लॅटफॉर्म आपण पाहतो या ठिकाणी इथे उपलब्ध करून दिलेला आहे. आणि सगळे ग्रामीण भागातले एक चांगले क्रिकेटर तुम्हाला इथे खेळताना बघायला मिळणार आहे. पहिलं षटक गणेश मोरे, वय वर्ष अगदी 18-19 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि दौंड तालुक्यामध्ये राहू गावामध्ये तो बिलॉंग करतो. आणि आतापर्यंत कमी क्रिकेट त्याने खेळलेलं असतं तरी कमी वयामध्ये ज्याने क्रिकेट क्षेत्रामध्ये आपलं खूप चांगलं नाव कमवलेलं आहे तो खेळाडू तुम्हाला गणेश मोरे षटक क्रमांक 1 ला घेऊन खूप जास्त मोठा रन त्याचा आहे. आणि जितक्या वेगात चेंडू टाकतो तितक्या वेगात चेंडू ते स्विंग होत असतात. हा चेंडू खोदून काढला होता. सरळ बॅटने केलेला हा चेंडू मागे क्षेत्ररक्षक उभा आहे. धावपलीकडे आपण जाऊ. मला वाटतं दादासो आणि गणेशची जोडी तुम्हाला प्रथम फलंदाजी करताना पांढऱ्या वस्तीकडनं बाद ते संघ खेळाडू मैदानामध्ये उतरलेले आहेत. आज टॉस जिंकला कोणार्क स्पोर्ट्स राहू टीमनं आणि प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू असा निर्णय त्यांनी घेतला आणि तो संघ क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन आपण पाहतो या ठिकाणी. आता इथे घेतल्यानंतर तुम्ही आता हा चेंडू यावेळेस सीमारेषेच्या बाहेर जाणारा तो चेंडू होता. 4 रन तिथे मिळतील आणि चौकारांना धावपलीवरती आपण पाहतो धावा असतील टोटल 8 धावा. पहिल्या षटकाचा हा खेळ प्रगतीपथावरती आहे. 5 षटकांची अवघी ही लढाई आहे आणि तुम्हाला प्रत्येक सामना हा नॉकआउट पद्धतीनेच खेळायचा म्हणजे तुम्हाला जिंकायचंच आहे. प्रत्येक सामना हा फायनल सारखाच आहे. हा चेंडू शॉर्ट पिच होता. बॅक फुटवरती जात खेळला. पाठीमागे अक्षय शिंदे असावा. चेंडू थांबवतोय तो. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये धावेल. फेक येईल विकेट कीपर प्रतीक शिंदेकडे. तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट ह्या 2 खेळाडूंमध्ये तुम्हाला बघायला मिळाली आणि 2 धावा धावपलीकडचे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. 2 धावेने धावपलक दुहेरी अंकामध्ये पदार्पण करेल. 10 धावा 17 क्रमांकाचा दर्शक प्रदान केलेला तो खेळाडू तुम्हाला स्ट्राईक रेटला इथे पाहायला मिळेल. आज महत्वाच्या लढाई तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. खूप चांगले ताकदवान संघ. हा चेंडू वा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये असेल. स्क्वेअर लेग पंचांच्या थेट पाठीमागे हा चेंडू येतो म्हणजे डीप स्क्वेअर लेग. सादिक सय्यद 55 क्रमांकाचा जर्सी त्याने परिधान केलेला आहे आणि राहू गावावरनं हा संघ या ठिकाणी खेळण्यासाठी आज मला वाटतं 30-35 पेक्षाही जास्त अंतर किलोमीटरचा तो क्रॉस करून सकाळी संघ मैदानामध्ये मला वाटतं 50 आकडा ओलांडावा असेल. 52-53 किलोमीटर ते अंतर असेल. पहिल्या षटकाचा खेळ मात्र आतमध्ये संपतोय बघा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती धावा आहेत. त्या टोटल कोणताही खेळाडू बाद नसताना 12 धावा धावपलीवरती पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. 12 धावा धावपलीवरती पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होईल आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती धावण्यासाठी गोलंदाज तयार आहे. डिमांड्स फ्रॉम कोणार्क स्पोर्ट्स राहू अक्षय शिंदे असावा. यस, अक्षय शिंदे गोलंदाजी मार्गावरती षटक क्रमांक 2 ला तो सुरुवात करेल. आज समोर पांढऱ्या वस्तीचा हा संघ आहे तो सुद्धा एक ताकदीने आलेला आणि त्यांचीही ताकद मोठी आहे. लोअर फुल टॉस होता. पॉइंट मध्ये जाईल. शंकर देशमुख समोर आहे. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या साहाय्याने धावपलीवरती धावा असतील 13. षटक क्रमांक 2 ला झालेली सुरुवात आहे. त्याच्या कधी हरणाऱ्याला दुसरी संधी देत नाही आणि इथे सुद्धा या स्पर्धेमध्ये हरणाऱ्याला दुसरी संधी नाही. आयुष्याचा पण हा बुद्धिबळासारखा असतो का. इथे प्रत्येक जण अगोदर तुम्हाला खेळ शिकवतो आणि एकदा का तुम्ही या खेळात पारंगत झाला की प्रत्येक जण तुम्हाला हरवण्यासाठीच खेळतो. इथे सुद्धा तसंच आहे. फुल टॉस होता आणि इथे फुल टॉस मिड विकेटचे खेळतो. इथे सुद्धा तसंच आहे. फुल टॉस होता आणि इथे फुल टॉस मिड विकेटचे
जाधव सूच्या बॅटमन सांगितलं ही फलंदाजांच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी गोलंदाजांचा कर्दन काळ ठरलेली आहे. इथे गोलंदाजांसाठी जास्त काही नाही, फलंदाज दादागिरी करतायत कालपासून. हा चेंडू यावेळेस शरापासून दूरवरती होता, कदाचित बेन पंचांचा डॅनी सरांचा हा इशारा आलाय. नो बॉल, ती नो बॉलची एक धाव पण बाद होती. धावपली करते आणि कदाचित येणारा चेंडू हा फ्रीट घेऊन येणार असणार आहे. आणि फ्रीटच्या उंबरट्यावरती त्या खेळाडूच्या बॅटमधून खूप पॉवरफुल शॉट आपण बघितला होता. तो खेळाडू आता फ्रीटच्या उंबरट्यावरती उभा आणि यावेळेस शॉट फाईन लेगच्या डोक्यावर अफलातून फायदा आणि फाईन लेगच्या डोक्यावर आसमान दाखवला अक्षय शिंदेला. तो पुन्हा एक षटकार इथे आपण बघितला आणि या षटकाराच्या सहाय्याने कमिटीने उपलब्ध करून ठेवलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये आज तुम्हाला जीवा एक आगेला उठून पेटलेला एक ज्वलंत संघर्ष तुम्हाला करायचा आहे, कारण बिग बॅटल आहे. पुन्हा एकदा बाजूवर जा बिल्डीकडे हा चेंडू खूप जास्त म्हणजे 20-21 वर्षाचे खेळाडू आहेत, 22-23 वर्षाचे खेळाडू आहेत. आणि आज राहूवरनं ते खेळण्यासाठी आलेले आहेत. आणि उमेश भाऊ सोनवणे स्वतः संघ नायक आहेत. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावर खेळला फटका, डीप कव्हर. शंकर देशमुख धावतोय चेंडू पाठीमागे. शौर्य इव्हेंट्स वाघोली अतुल बनकर यांच्या माध्यमातून परभणी आहे. मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा आनंद हा वेगळा असतो. हा चेंडू बागफुटरचा रिव्हरचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलबी बंद आहे. लेग बिफोर एलबीडब्ल्यू हा नियम आपण या स्पर्धेमध्ये करते. आपण 32 ऑन बोर्ड. 32 धावा धावपली करते. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर भांडेवाडी टीम एक चांगल्या पोझिशन मध्ये तो संघ आहे, कारण कोणताही फलंदाज बाद नाही. आणि 32 धावींची रंगलेली एक खूप चांगली पार्टनरशिप आहे. ही सगळे फिल्डिंग करणारे नवोदित खेळाडू आहेत. आणि आज दौंड तालुक्यामधून तो संघ आलाय. उमेश भाऊ सोनवणे सातत्याने ह्या संघाची संघ मालकी त्यांच्याकडे घेत आलेले आहेत. आणि आपल्या गावातल्या खेळाडूंना एक चांगले क्रिकेट पाहता यावं यासाठी आपल्या गावातल्या खेळाडूंना घेऊन सातत्यानं स्पर्धेमध्ये येत असतात. आणि आजही ते गावातल्या सगळ्या लहान लहान खेळाडूंना घेऊन त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आणि ते त्यांची गाठ पडलेली आहे. बारामती तालुक्यामधला असणारा बलाढ्य मोठा प्रतिस्पर्धी जो पूर्ण ताकदीने आतमध्ये उतरलेला आहे. आणि त्यांच्या पहिल्या 2 खेळाडूंनी मात्र इथे कोणार्क स्पोर्ट्स राहूचं बरंचसं नुकसान केलेलं आहे. नगरसेवक चषक 2021 असं नाव तुम्ही युट्यूबवरती टाकल्यानंतर ही स्पर्धा तुम्हाला लाईव्ह पद्धतीने तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवरती बघायला मिळणार आहे. ज्या ज्या देशांमध्ये युट्यूब चालू आहे त्या प्रत्येक देशामध्ये ही स्पर्धा आज लाईव्ह बघणार आहोत. जिथे फक्त युट्यूब बंद आहे ना ज्या देशामध्ये, तिथेच ही स्पर्धा दिसणार. बाकी सगळ्या ठिकाणी 187 देशांपेक्षा जास्त ही स्पर्धा लाईव्ह आपण बघणार आहोत. पहिलं षटक टाकलं होतं तोच खेळाडू मला वाटतं कदाचित षटक क्रमांक 2 ला सुरुवात त्यानं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तो 3रं षटक घेऊन आला. तो गणेश मोरे असेल गोलंदाजी मार्कवरती. राहू मैदानावरती सुद्धा तुम्हाला 4 फेब्रुवारीला खूप मोठी स्पर्धा बघायला मिळणार आहे. 1,11,111 रुपयांचं पारितोषिक असणारी ती स्पर्धा येत्या 4 फेब्रुवारीला सुरू होते. 48 संघांना तिथे संधी आहे आणि 2 तालुका वाईजचे हाफ आहेत. 1 आमदार 1 टीम असं नियोजन तिथे आहे. 1,11,111 रुपयांचं असणारी ती खूप मोठी स्पर्धा
हो हा चेंडू उमेश भाऊ सोनवणे डाऊन दी बॉल पहिला फलंदाज बाद सुरेश हाँ पहिला फलंदाज बाद खूप चांगली पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये इथे रंगली होती आणि तिथे त्या पार्टनरशिप मध्ये खड्या टाकण्याचं काम इथे गणेश मोरेने केलं. उमेश सोनवणे टिपलेला तो झेल होता. काही बेसिक नियम आपण या स्पर्धेचे इथे ठेवलेले आहेत. मला वाटतं तुम्हाला चेंडू चेक करता येणार नाही. हा एक स्पर्धेतला महत्वाचा नियम आहे. कोणत्याही फलंदाजाने जर चेंडूला हात लावला तर तिथे 2 रनांची पॅनल्टी तुम्हाला कदाचित मिळेल. त्यामुळे तुम्ही चेंडू शक्यतो हातात घेऊच नका. काय वाटलं तुम्ही पंचांना सांगा पंच चेंडू चेक करून तुम्हाला देतील. आणि जे गार्ड आहे हा चेंडू यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट. 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे क्लीन बोल्ड. SM this दुसराही खेळाडू क्लीन बोल्ड तिथे होतोय. आपल्यातून सुरुवात होती ती मात्र तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा ती परिस्थिती बदलली. परिस्थितीने युटर्न घेतला. गणेश मोरेनं चेंडू हातामध्ये घेतल्यानंतर त्यानं मात्र लागोपाठच्या 2 खेळाडूंना 2 चेंडूवरती माघारी पाठवून दिलेला आहे. सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. आज दोन्ही संघ जिंकण्यासाठीच आलेले आहे. जर इथे तुम्ही पराभूत ठरला तर मात्र या स्पर्धेला तुम्हाला इथे रामराम ठोकावं लागणार आहे. कारण इथे जिंकणाऱ्याला संधी आहे. आता बघायचं कदाचित 2 चेंडूवरती 2 खेळाडू बाद म्हणजे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल गणेश मोरे. 3 चेंडूवरती एकही धाव खर्च करत नसताना 3 विकेट घेणाऱ्या पराक्रमाला कदाचित विकेट हॅट्रिक असं म्हटलं जातं. मात्र इथे आपण पाहतो अपील मेनपंचांकडे होती प्रचंड मोठी. LBW लेग बिफोर आपण पाहतो आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 36 मात्र या स्पर्धेमध्ये आपण बंद ठेवलाय. बाकी सगळे नियम या स्पर्धेमध्ये आपण सुरू ठेवलेले आहेत. 36वा नियम काय सांगतो की एस्टरनं लागणारा चेंडू तुम्ही शरीराच्या कोणत्याही भागांना जर अडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही 36व्या नियमानुसार बाद असता. मात्र तो नियम आपण या स्पर्धेमध्ये ऑफ ठेवला. बाकीचे सगळे नियम सुरू आहेत आणि खूप चांगली स्पर्धा ही तुमच्यासाठी आहे. हो हा चेंडू यावेळेस मेनपंचांचा इशारा येईल बघा. व्हाईट बॉल स्क्वेअर पद्धतीचा हा चेंडू आपण पाहतो त्यांनी इथे घोषित केलाय. एका अतिरिक्त धावेने धावफलकीवरती आपण जाऊ. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना 34 धावा धावफलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंतची ही परिस्थिती आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. आज मला वाटतं तुकाई टायगर्स पारगाव हा संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय. आज शिरूर तालुक्यामधनं रांजणगाव साई संतराज क्रिकेट क्लब हा संघ आलाय. पंढरपूरवरनं एक संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी या ठिकाणी उतरतोय. आणि अजूनही बऱ्याचशा मोठ्या ताकदवान संघांचा खेळ तुम्हाला आता यानंतर इथे मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे आज जोही संघ आहे तो एक ताकदीचा आहे की कोणत्याही संघामध्ये आपण जास्त तुलना करू शकत नाही. कोणता संघ जास्त ताकदवान आहे, कोणता संघ कमी ताकदवान आहे.
नगरसेवक चषक 2021 कार्यक्षम नगरसेवक दुर्योधन बाबू भापकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. हा चेंडू मिड विकेट, यस, बिग शॉट. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 41 धावा धावपलीवरती आहेत. 41 धावा धावपलीवरती 3 षटकांचा खेळ आपण पाहतो इथे संपलेला आहे. तर अजून 2 षटकांचा खेळ इथून पुढे शिल्लक आहे. 3 षटकं संपली. शेवटच्या चेंडूवरती गणेश मोरेचा तो बिग ब्लास्ट होता. आसमान दाखवलं त्याला, त्यांनी ती 2 षटकं टाकून घेतलेली आहेत. अजूनही 2 षटकं टाकायचे आहेत. कोणार्क स्पोर्ट्स राहुल टीम उरका, वेळ कमी आहे. 11:48 म्हणजे 12 वाजत आलेले आहेत आणि आज आपल्याला 7 सामने खेळवायचे आणि त्यातला सर्वात शेवटचा सामना उपांत्यपूर्व फेरीतला आपल्याला खेळवायचा. त्याला क्वार्टर फायनल असं म्हटलं जातं आणि थंडीचे दिवस आहेत, दिवस लहान आहे, त्यामुळे शेवटचा सामना आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने खेळवायचा. त्यामुळे आता इथून आपल्याला लवकर उरकणं गरजेचं आहे. त्यामुळे इथून जेही सगळे संघ खेळतील त्यांना विनंती आहे की आपण जितक्या लवकर तुम्हाला सामने उरकता येईल तितक्या लवकर सामने उरका. 2 षटकं टाकायची आहेत. सगळे एकत्र आले होते. आता काय करायचं, धावपलकावरती धावकर मोठा उभा केलाय आणि सगळ्यांनी एकत्र येऊन कदाचित षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती शंकर देशमुखला इथे आवाज दिलेला आहे. शंकर देशमुखचं सिलेक्शन झालेलं आहे. जो 4थं षटक टाकेल आणि 4थं षटक टाकण्यासाठी त्या गोलंदाजानं चेंडू हातावरती सुद्धा घेतलेला आहे. 10 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला फलंदाज चंद्रकांत तुम्ही आतमध्ये पाहताय. सचिन रमेश तेंडुलकरचा जर्सी क्रमांक 10 होता, जो 10 आकडा घालून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचा. मात्र आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर्सी क्रमांक 10 परिधान करून कोणालाही तुम्ही खेळताना बघत नाही. कारण ज्यावेळी 2013 साली सचिन तेंडुलकर निवृत्त झाला त्यानंतर त्याचा जर्सी क्रमांक 10 सुद्धा त्याच्या सन्मानार्थ निवृत्त करण्यात आला. आणि सचिन तेंडुलकर नंतर मला वाटतं आपल्या भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला 10 क्रमांकाचा जर्सी घालून खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र त्यानं सुद्धा तो परत जर्सी क्रमांक 10 कधीच घातला नाही. तो 10 क्रमांकाचा जर्सी आज चंद्रकांतच्या पाठीवरती आहे आणि 12 क्रमांकाचा जर्सी कोणाचा आहे तर 12 क्रमांकाचा जर्सी हा युवराज सिंगचा आहे, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 क्रमांकाचा जर्सी काढून खेळतो युवराज सिंग. त्याच्या मागे सुद्धा कारण आहेत की त्याने जर्सी क्रमांक 12 का परिधान केलेला आहे. 12 चेंडूमध्ये त्याची सर्वात हाफ सेंचुरी आहे. 50 त्यानं 12 चेंडूमध्ये बनवली होती. यावेळी शंकर देशमुख मात्र आपले चेंडू टाकतोय का आणि इथे शंकर देशमुखनं कुठेतरी स्ट्रायकरच्या खेळाडूला थांबवलं. त्यानंतर आता चंद्रकांत स्वतः जवळ आलाय. एक थोडंसं काहीतरी दानमंत्र थोडासा निरोप त्याला देऊन सांगितलंय. कारण इथून पुढे धावा असणं गरजेचं आहे. कारण धावा किती मोठ्या दिसू द्या, या मैदानावरती तो धावफलक बनवणं अशक्य कधीच नाही. फलंदाजांच्या प्रेमात ही खेळपट्टी आहे. इथे बॅटवरती चेंडू परफेक्ट मिडल होत आहेत आणि धावांचा बराचसा मोठा डोंगर आपण कालही मी बघितला आणि आजही तुम्हाला इथे पाहायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडू थांबवलं त्यांनी सीमारेषेच्या आतमध्ये. फेक शंकर देशमुखकडे येईल तोपर्यंत डेंजरला असणारा खेळाडू आपल्या घट्ट्यामध्ये मात्र सुरक्षित तिथे पोहोचला जाईल. क्षेत्ररक्षण तुम्ही कसं करता याला क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. तुमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत, तुमच्याकडे चांगले फलंदाज आहेत, मात्र तुमचं क्षेत्ररक्षक कमकुवत आहेत त्याला फायदा नाही. तुमचं क्षेत्ररक्षण जर चांगलं असेल तर तुम्ही कमी धावफलक डिफेंड करू शकता, वाचू शकता, यामध्ये शंका नाही. षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती कोणार्क स्पोर्ट्स राहुल विरोधामध्ये पांढरे वस्ती या 2 संघांमध्ये सुरू असणारी लढत. 5 फुटाची डीप पॉइंट मध्ये हा चेंडू ढकलून दिलाय. भावेश खेडेकरांनी चेंडू मध्ये लागलेली शर्यत आहे आणि शर्यत जिंकली चेंडू. या चौकाराच्या सहाय्याने धावपलीवरती पूर्ण होणारा धावफलक आहे तो 48 धावा. 48 धावा धावपलीवरती षटक क्रमांक 4 चा खेळ आपण पाहतो इथे प्रगती पथावरती सुरू असताना. 5 वर्षी मॅच आहे. 50च्या दिशेने आता हा संघ वाटचाल करतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये मात्र धावांचा खूप मोठा धावा लुटला त्यांनी. 3ऱ्या षटकामध्ये थोडीशी परिस्थिती बदलली आणि
48 धावा धावपलकीवरती आहे. या ओव्हरला आलेत मला वाटतं एक चौकार, 2 धाव पळून त्या 6 आणि एक सिंगल, 7 धावा आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. 2 निर्धाव आहेत. पहिल्या चेंडूवरती एक आली, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू आहे आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती 2 आहेत आणि 5व्या चेंडूवरती आता चौकार आहे. या आधीचा ओव्हर का? या आधीच्या ओव्हरला मला वाटतं 3 ओव्हर 41 होत्या. 3 ओव्हर 41 आहे. लाईव्ह आहे आज सगळं, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आपले कॅमेरामॅन आपल्या सोबत आहेत आज. अभिषेक कानडे सर जे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यात प्रत्येक चेंडूवरती त्यांचं लक्ष आहे. आणि दुसऱ्या साईडनं .in चे हेड आपण पाहतो, अर्थात इथे आपल्या सोबत आज जॉईन आहेत. संदीप सिनेलकर सरांचं इथे आपण पाहतो या ठिकाणी शुभागमन होतोय. आणि इथे हा चेंडू असेल नो बॉल. नो चेंडू बिमर पद्धतीचा हा नो चेंडू मेन पंचांनी इथे घोषित केलेला आहे की कमरेच्या डायरेक्ट वरती तो चेंडू असला, त्यानंतर तो नो चेंडू दिला आणि एक धाव पळून म्हणजे अशा 2 धावाने धावपलक पुढे. धावपलकीवरती 50 धावा. तर येणारा चेंडू घेऊन येईल आता पुन्हा एकदा फ्री. 50 धावा धावपलकीवरती. संघाचा अर्धशतक. फ्रीचा हा चेंडू खूप जास्त उंच खेळलाय. गणेश मोरे येईल चेंडू खाली, मात्र हा चेंडू चार षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 56 धावा. 2 गडी बाद, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा 56 धावा धावपलकीवरती तुम्ही इथे पाहताय. धावांचा डोंगर नाही तर धावांचा माउंट एव्हरेस्ट आता इथे पांढरी वस्ती टीम उभी करते. आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कोणार्क स्पोर्ट्स राहू टीमकडनं शेवटचे 6 चेंडू जो प्रत्येक स्पर्धेमध्ये टाकत असतो, तोच गोलंदाज साबिर सय्यद हा गोलंदाजी मार्गवरती शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती त्याने चेंडू हातावरती घेतलेला आहे. 1 लाख रुपयांचा असणार प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे आणि एक गाव एक टीम अशा अट आपण ठेवलेली आहे की तुमचे सगळे खेळाडू हे एका ग्रामपंचायत मधलेच असावेत. त्यामुळे आता इथून पुढे जे संघ खेळणार आहेत त्या सगळ्या खेळाडूंना तुमचं आधार कार्ड सोबत असणं गरजेचं आहे. साबिर सय्यद षटक क्रमांक शेवटला आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू. पहिला चेंडू मात्र मेन पंचाने तो स्क्वेअर घोषित केलेला आहे. ते सांगतायत हा व्हाईट बॉल आहे आणि एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती आपण पाहतो जाऊ. ज्या धावा आधी 56 होत्या, तो एका धावेने धावपलकीवरती धावा असतील आता 20 टोटल 57 ऑन बोर्ड. 57 धावा धावपलकीवरती, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्या 57 धावा धावपलकीवरती शेवटच्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू असताना हा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट. सादिक सय्यद डाऊन दी बॉल आणि नो बॉल आहे. आणि 2 धावा मला वाटतं तिथे टोटल पळून पूर्ण केल्या म्हणजे टोटल 3 धावा या चेंडूवरती आपण घेऊ आणि या 3 धावेनं धावपलकीवरती 60 धावा धावपलकीवरती पूर्ण होत आहे. बिमर पद्धतीचा नो चेंडू 21वा नियम आहे नो बॉल. त्या नियमानुसार हा चेंडू दिला जातो. मेन पंचांनी तो चेंडू घोषित केला नो आणि प्रत्येक नो वरती फ्रीट आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा फ्रीटच्या उंबरठ्यावरती खेळाडू सज्ज आहे. हो, यावेळेस फ्रीटचा चेंडू साइड लेग मध्ये आणि सीमारेषा बाहेर. फाईन लेगच्या डोक्यावरनं फ्रीटचा पुन्हा एकदा घेतलं. धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक शेवटचं प्रगती पदावरती सुरू आहे.
हे सांगितलेलं आहे गोलंदाजांना इथे शांत पद्धतीनंच गोलंदाजी करायची आहे. पांढरे वस्ती टीमनं मात्र इथे फलंदाजांना अक्षरशः घामात धूप करून टाकलेला आहे. गोलंदाजांना प्रश्न पडलाय की आता हा चेंडू टाकायचा पुढे. वाईट बॉल. आताचं क्रिकेट बदललेलं आहे. आताचं क्रिकेट काय आहे की खेळाडूंची मानसिकता काय आहे, 6 वाईट पडले तरी चालतील मात्र षटकार खेळू जायचा नाही. आताची ही गोलंदाजांची मानसिकता आहे. धावा धावपलीवरती आपण जाऊ. 67 धावा धावपलीवरती षटक क्रमांक 5 चा खेळ सुरू आहे. पहा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट. मिड विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू खूप जास्त लांब फेकून दिला होता. साबिर सय्यद वरती तो हल्ला होता. 2. 4.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि 4.2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावपळीवरती धावा आहेत 73 धावा. 73 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या 73 धावा धावपलीवरती पांढरे वस्ती टीमने इथे बनवलेल्या आहे. त्यांची सुरुवात खूप चांगली होती आणि ती सुरुवात 2 खेळाडू बाद झाल्यानंतर कंटिन्यू इथे राहिली आणि पुन्हा एकदा लागोपाठचा लागोपाठचा हा 3रा षटकार होता आणि टोटल धावा आहेत 79 धावा. 4.3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 79 धावा धावपलीवरती आहे. नशिबानं षटका बघा कशी मांडली. नशीब इथे साथ देत नाही. थोडस कोणार्क स्पोर्ट्स राहू खूप आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा बॅट सिकट घेणार हा चेंडू. सेकंड स्लिप ज्याला म्हटलं जातं तिथे तो खेळाडू असेल आणि तिथे 1 धाव इथे मिळेल. आज क्रिकेटचा खेळ डेव्हलप झालेला आहे. तुम्ही आज ग्रामीण भागातलं क्रिकेट हे पाहताय. प्रोफेशनल लेवलचा कोणताही खेळाडू तुम्हाला इथे बघायला मिळत नाही. मात्र आता ग्रामीण भागातलं क्रिकेट सुद्धा त्या लेवलचं क्रिकेट झालेलं आहे. आज गावाकडचे हे खेळाडू इतकं देखणे क्रिकेट खेळत आहेत आणि ग्रामीण भागातल्या खेळाडूंना खेळण्यासाठी एक मेजवानी इथे उपलब्ध दुर्योधन बापू बापकर यांनी इथे ठेवलेली आहे आणि 1 लाख रुपयांचं पारितोषिक टोटल आपण पाहतो दुर्योधन बापू बापकर यांच्या वतीने येथे विजेते संघाला मिळणार आहे. मात्र ही शर्यत भयानक आहे. आज देशाच्या रस्त्यामध्ये प्रचंड मोठे गतिरोधक आहेत, प्रचंड मोठ्या अडचणी आहेत आणि प्रत्येक गतिरोधक प्रत्येक अडचण पार करत करत तुम्हाला यशापर्यंत जायचंय. यशस्वी होणं सोपं नाही, मात्र ते अशक्यही कधीच नाही. हा चेंडू यावेळेस पाहायचंय साबिर सय्यदचा हा चेंडू. पुन्हा एकदा मेनबंद सांगतायत 22व्या नियमाचा वापर करतील. हे पुन्हा सांगितलं हा चेंडू खेळाडूला खेळणं अशक्य होता म्हणजे हा वाईट चेंडू आहे आणि 1 धाव पळून असेल अशा +2 बोनस 2 धावा इथे मिळतील आणि ह्या 2 धावेने धावपलीवरती बघा 83 धावा
2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकाचा खेळ प्रगती पदावरती सुरू असताना गोलंदाजांसाठी या विकेटवरती काही नाही. आज समजले तुम्हाला, यावेळेस स्लोअर फुल टॉस होता. डीप पेनूर टीम पंढरपूर यांचं आगमन इथे होतं. आपण उपस्थित झालात. आपला आम्ही समस्त ग्रामस्थ स्वयंभू नगर आणि कार्यक्षम नगरसेवक दुर्योधन बापू बापकर यांच्या वतीने या दिमागदार सोहळ्यामध्ये पंढरपूर टीम आपलं आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती बनवल्या पांढऱ्या वस्ती टीमनं टोटल 2 गडी बाद, 87 धावा. तर कोणार्क स्पोर्ट्स राहू यांना तुम्हाला 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे असतील टोटल 88 धावा.
धावेंची गरज घेऊन कोणार्क स्पोर्ट्स राहू हा संघ आतमध्ये उतरलेला आहे आणि पहिली जोडी आपण पाहतोय ते 88 धावेंचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आतमध्ये आहे. स्वतः उमेश सोनवणे नॉन स्ट्रायकिंगला प्रतीक शिंदे. धावफलक मोठा दिसतोय खरा, मात्र इथे तो धावफलक मोठा नाही. आज इथे सुद्धा कोणार्क स्पोर्ट्स राहूला तशी फलंदाजी करावी लागेल आणि पांढरी वस्ती टीमची ताकद किती मोठी आहे हे आपण फलंदाजी करताना बघितलेलं आहे. सादिक सय्यद, आपल्याला विनंती आहे की आपण इथे या. सादिक यानंतर होणारा सामना तुकाई टायगर्स पारगाव दौंड विरोधामध्ये पेनूर पंढरपूर या दोन संघांमध्ये यानंतर होणारा सामना आपण बघणार आहोत. पारगाव संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण ताबडतोब इथे टॉस नाणेफेक करण्यात या ठिकाणी संपर्क करायचा आहे. चला, दोन्ही संघाचे संघनायक पंढरपूर पेनूर टीमचे संघनायक इथे आहेत माझ्या समोर. तर तुकाई टायगर्स पारगाव दौंड टीमच्या संघनायकांना विनंती की आपण इथे संपर्क करा. मोहोळ तालुक्यामधनं हा संघ आलेला आहे. पेनूर पंढरपूर विरोधामध्ये तुकाई टायगर्स पारगाव दौंड या दोन संघांमध्ये यानंतर होणारा सामना आपण बघणार आहोत. ती ताकदवान लढत तुम्हाला बघायची आहे. जाऊ आतमध्ये. पहिल्या षटकाचा सामना मैदानामध्ये इथे प्रगती पदावरती सुरू आहे आणि 88 धाव्यांचं हे टार्गेट घेऊन तो संघ आतमध्ये उतरलेला आहे. कोणार्क स्पोर्ट्स राहू हाही दौंड तालुक्यातला संघ आहे आणि क्षेत्ररक्षण करणारा हा बारामती तालुक्यातला संघ आहे. म्हणजे दौंड आणि बारामती ही लढाई आणि प्रत्येक शिंदेचा पहिला फटका, पहिला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर फोडतो हा चेंडू खणखणीत सनसेट दादा. प्रतीक शिंदेच्या बॅटमधून निघलेला पहिल्या चेंडूवरती त्याने खेळलेला चौकार, ती गरज होती. आणि इथे पुन्हा एकदा बॅकफुटवरतीचा आडवा बॅटनं डीप फाईन लेग लागोपाठचा हा दुसरा चौकार प्रतीक शिंदे. इथे कोणार्क स्पोर्ट्स राहू 88 धाव्यांचा हा टार्गेट घेऊन उतरलेला संघ तुम्हाला आतमध्ये इथे बघायला मिळेल. आणि प्रतीक शिंदेने सुद्धा आता पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार खेळून इथे स्पष्ट केलेले आहेत की आम्ही सुद्धा आता इथे सहजासहजी हार मानणार नाही. प्रतीक शिंदेचा हा फटका मिडविकेट मध्ये नो मान्सलँड, जिथे क्षेत्ररक्षक नाही, मात्र क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न खूप चांगला होता. तो धावत होता चेंडूच्या पाठीमागे, तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. ह्या दोन खेळाडूंमध्ये तुम्ही बघितली 2 धावा इथे पळून पूर्ण होतील आणि 2 धावेनं धावफलकीवरती आपण पाहतो अर्थात धावफलक दुहेरी अंकामध्ये पदार्पण करेल. धावफलकीवरती 10 धावा. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ आपण पाहतो आता इथे प्रगती पदार्थ सुरू आहे. पहिलं षटक प्रगती पदार्थ सुरू असताना या 10 धावा टोटल धावफलक मोठा आहे. 5 षटकांची अवघी लढत आहे आणि मर्यादित चेंडूमध्ये तिथपर्यंतचा तुम्हाला हा प्रवास इथे पूर्ण करायचा आहे. यावेळेस प्रतीक शिंदे पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. भूषण भैया जगताप यांची टीम संघाचे संघ मालक ओनर आहेत. पंधरे टीमचे आज इथे आपण पाहतो इथे त्यांचं शुभागमन होत आहे. दादा आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपलं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो. फाईन लेग मध्ये हा चेंडू 4 छत्रपती शिवाजी महाराज.
मी 15 धावा आणि गोलंदाजानं चेंडू कदाचित हस्तक्षेप करणार नाही. तालुका पुन्हा एकदा आज बारामती तालुक्यामधल्या बऱ्याचशा मोठ्या खेळाडूंना खेळण्याची संधी आपण उपलब्ध इथे करून देत आहोत आणि कंटिन्यू असेल तो निर्णय पंचांसोबत आम्ही जातोय. पेनोर पंढरपूर संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण ताबडतोब इथे संपर्क करा. चला लवकर, आपली प्लेइंग 11 लिस्ट आपल्याकडेच आहे, ती घेऊन आपण इथे ताबडतोब संपर्क करा. इथे तुम्ही जे निर्णय पंचांचे आहेत त्या पंचांच्या निर्णयासोबत आम्ही जातोय. या गोलंदाजाला इथे थांबवलं जाईल आणि आता बाकीचे चेंडू टाकण्यासाठी आता दुसरा एक नवीन गोलंदाज मार्कवर आपण इथे बघणार आहोत. धावपलीकडे आहेत. नवीन गोलंदाज असेल अंकुश, जो खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आता चेंडू हातावरती त्याने घेतलेला आहे. अंकुश असेल गोलंदाजी मार्कवरती आणि कदाचित येणारा चेंडू हा 3 असावा, कारण चेंडू थ्रो केल्या कारणाने त्या गोलंदाजाला तिथे बंद करण्यात आले आणि 45 क्रमांकाचा जर्सी परिधान करून प्रतीक शिंदे हा खेळाडू गोलंदाजी मार्क तो गोलंदाज नवीन त्याच्या समोर उभा असेल फलंदाजी करण्यासाठी. लढाई मोठी आहे आणि जिंकायचं असेल तर लढावं लागणार आहे, कारण इथे या जगामध्ये कोणतीही गोष्ट मिळत नाही. ती मिळवण्यासाठी तुम्हाला अक्षरशः हिसकून ती घ्यावी लागेल गोष्ट, त्यासाठी तितका प्रयत्न करावा लागणार आहे आणि तो प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला आज इथे करायचा आहे. अंकुश हा एक नवीन गोलंदाज, तुम्ही गोलंदाजी मार्कवरची चेंडू टाकण्यासाठी त्याच्या हातावरती आता हा चेंडू दिलेला आहे. फक्त विनंती आहे संपूर्ण टीमला की थोडंसं लवकर उरका. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, कारण आज बरेचसे सामने आम्हाला खेळवायचे आणि आज बराच उशीर आपला पहिला सामना चालू झालाय. आपण समजू शकतो, कारण बऱ्याच लांबून संघ या स्पर्धेमध्ये आलेले आहे. हा चेंडू बॅकफुटर मिड विकेट मध्ये हा चेंडू प्रतीक शिंदे बंदुकीतून सुटलेली गोळी. पहिलं षटक आहे, 87 धावांचा हा टोटल पाठलाग होता आणि इथे कोणार्क स्पोर्ट्स राहुल टीमला जी सुरुवात गरजेची होती ती सुरुवात इथे झालेली आहे, कारण तुमचं चांगलं यश चांगली सुरुवात निम्म यश इथे मात्र जाईल टिपला कदाचित. आणि पहिला फलंदाज आणि एक षटक संपल्यानंतर 19 धावा, एक गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ आता इथे संपलेला आहे. गणेश दादा भापकर यांच्या हस्ते आपण पाहतो यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक या ठिकाणी संपन्न होतोय. गणेश दादा भापकर यांना विनंती आहे, दादा आपण मंचावरती या.
आणि पेनूर पंढरपूर मोहोळ विरोधामध्ये तुकाय टायगर्स पारगाव दौंड या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण सुद्धा मंचावरती इथे संपर्क करा. यावेळेस पहिला फलंदाज बाद षटक क्रमांक 2 ला आता इथे सुरुवात होईल आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. उमेश सोनवणे यांच्या मात्र इथून पुढच्या प्रत्येक षटकाराला प्रसिद्ध उद्योजक रांजणगाव सांडस आप्पासाहेब रणपिसे यांच्या वतीने उमेश सोनवणे यांच्या इथून पुढच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. 19 धावा धावपलीवरती एक गडी बाद. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि दुसरं षटक टाकण्यासाठी श्रीकांत हा गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन आहे. पहा चेंडू शॉर्ट पिच आणि उमेश सोनवणे स्क्वेअर लेगच्या डोक्यावर आसमान दाखवलंय. पहिला तो कदाचित चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं तो चेंडू फेकून दिला सीमारेषा बाहेर. खणखणी षटकार. पुन्हा एकदा यावेळेस फॉलोअर पद्धतीचा हा चेंडू. यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये गोलंदाजानं हा चेंडू थांबवलाय. धावपलीवरती जाईल मी. 25 धावा धावपलीवरती एक गडी बाद. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे प्रगतीपथावरती आहे. दुर्योधन बापू भापकर कार्यक्षम नगरसेवक खडकी पुणे त्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपयांचं इथे विजयी संघाला मिळणार आहे आणि ते पारितोषिक पटकावण्यासाठी प्रत्येक ताकदवान संघ मैदानामध्ये इथे आहे. लक्ष्मण दादा पाटोळे आणि टीम श्री साई संतराज रांजणगाव हा संघ इथे उपस्थित होतोय. आपणही सगळेजण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी आहात. आपलं सुद्धा आम्ही कार्यक्षम नगरसेवक दुर्योधन बापू भापकर आणि सर्व ग्रामस्थ स्वयंभू नगर यांच्या वतीने या सोहळ्यामध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो की आपण या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. हा चेंडू यावेळेस साबिर सय्यद साठी होता. शरापासून दूरवरती हा चेंडू होता. इथे मात्र साबिरला हा चेंडू बॅटवरती इथे घेता आला नाही. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू आहे. किबाद टोटल टार्गेट 88 धाव्यांचा आहे. म्हणजे डोंगर टार्गेट मोठा आहे आणि आता इथून पुढे हे टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर कोणार्क स्पोर्ट्स राहुलला प्रत्येक निर्धाव चेंडू हा प्रेशराईज करेल. म्हणजे तो त्यांच्यावरती दबाव निर्माण करेल आणि एकदा का प्रेशर निर्माण झाला तर तिथून पुढचा प्रवास थोडासा अवघड होऊन जाईल. त्यामुळे जिथून धाव मिळतील तिथून धाव गोळा करण्याचं काम हे कोणार्क स्पोर्ट्स आहे आणि निर्धाव चेंडू टाकण्याचं काम हे पांढरे वस्ती टीमचं आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर गोलंदाजानं सुद्धा इथे टिक फॉर टॅग जशाच तसं उत्तर दिलेलं आहे की त्यानं सुद्धा साबिर सय्यदला 2 चेंडू जागच्या जागे 52 खिंडीमध्ये ती लढाई तुम्ही बघितली होती. इथे सुद्धा खिंडीमध्ये रोखून ठेवलंय कोणार्क स्पोर्ट्स राहू टीमला. 26 धावा धावपलीवरती एक गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ अगदी समाप्तीच्या उंबरठ्यावरती आहे. हा चेंडू यावेळेस खूप जास्त उंच हा चेंडू जाईल. 2 क्षेत्ररक्षकांची ही टक्कर होतीये आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या टक्कर मधून हा चेंडू आपण पाहतो तिथे जमिनीवरती आदळतोय. 1 धाव तिथे मिळेल आणि हा एका धावेने षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतो इथे मैदानामध्ये संपला. 2 षटकांचा संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपली धावा आहेत 27 धावा. अजून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये कोणार्क स्पोर्ट्स राहू टीमला सामना जिंकण्यासाठी 61 धावींची इथून पुढे गरज आहे. म्हणजे आता रिक्वायर्ड रन रेट अगदी 20 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. वैभव बोत्रे बऱ्याच टाइम झाला इथे आहे. पेनूर पंढरपूरच्या संघाच्या संघाने आपल्याला विनंती आपण टॉस करून घ्या. आपण इथे ताबडतोब संपर्क करा. चला पेनूर पंढरपूर टीम कुठे आहात आपण? कुठे बसलेला आहात? समोर आहेत का? आले आपले सगळे खेळाडू? ठीक आहे या इथे. तुकाई टायगर्स पारगाव दौंड या संघाविरोधामध्ये त्यांची गाठ यानंतर पडणार आहे आणि खूप महत्वाचा सामना. यानंतरही तुम्हाला एक खूप मोठी ताकदवान भयानक लढाई बघायची आहे.
18 चेंडू आणि 61 धावांची गरज असणार हा सामना तुम्ही आतमध्ये पाहताय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज असेल चंद्रकांत. आपण पाहतो गोलंदाजी मार्गावरती षटक क्रमांक 3 ला तो खेळाडू सुरुवात करेल. अगदी 4-5 पावलांचा छोटासा रनअप आहे. मात्र कदाचित चेंडू खूप ताकदवान आणि वेगात चेंडू टाकण्याची ताकद सुद्धा त्याच्याकडे असू शकते. कारण याआधी त्याने फलंदाजी कशा पद्धतीने केली आपण सगळ्यांनी बघितलं होतं. तो खेळाडू इथे गोलंदाजी मार्गावरती आहे. साबिर सय्यद पहिला चेंडू बॅकफूट वरती जात फाईन लेग मध्ये. यावेळेस फाईन लेग मध्ये साबिर सय्यदचा तोड धडाका होता. खणखणीत आणि सनसनीत तो फटका 4 रन इथे. चार रन इथे मिळतील. पहिल्या चेंडूवरती आलेला एक तो खणखणीत चौकार होता. पुन्हा एकदा साबिर सय्यद हा चेंडू खेळतोय मिड विकेट मध्ये. खूप जास्त उंच आहे. सर बॅनर लावा जरा. आणि करा चालू. आपल्या स्पर्धेसाठी सुद्धा खूप मोठा आधार दादांचा भेटलेला आहे लाभलेला आहे. ते आज इथे आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक झालेला आहे. हा चेंडू बंदुकीतून जशी गोळी निघते तसा त्याच्या हातामधून चेंडू आला होता. 22-6 39 धावा धावपलीवरती पूर्ण करीत आहे. एकोणचाळीस धावा धावपलीवरती षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतो. इथे प्रगती पदार्थ सुरू आहे. 39 धावा धावपलीवरती साबिर सय्यद याआधी शांत होता. आता तो शांत राहिला नाही. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. साबिर सय्यदचा हा फटका आणि सीमारेषा बाहेर वाघाची 10. साबिर सय्यदच्या बॅटमधून निघालेला पुन्हा एकदा एक तो पॉवरफुल बिग शॉट आणि तिथेही तो षटकार आहे. याआधी मी सांगितलेलं आहे की धावफलक दिसतोय खरा मोठा, मात्र तो धावफलक बनवणं इथे अवघड जास्त नाही. पुन्हा एकदा हा चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे जो क्षेत्ररक्षक आहे तो चेंडू इथे फील्ड करेल. एक सिंगल इथे मिळेल. एका सिंगलच्या साहाय्याने धावफलकावरती ज्या टोटल धावा आहेत 46 आहेत. 46 बनवल्यात म्हणजे अजून बनवायच्या आहेत 42 धावा. 42 धावांचं टार्गेट अजूनही कोणार्क स्पोर्ट्स राहू टीमला आपण पाहतो सामना जिंकण्यासाठी अजून ते आव्हान आहे. सिमेंट विकेट तुम्हाला इथे पाहायला मिळतंय. सिमेंट विकेट हे फलंदाजांसाठी चांगलं असतं जिथे बॅटवरती चेंडू येत असतात आणि पहिल्या चेंडूपासून आज फलंदाजांनी दादागिरी या मैदानावरती सुरू केलेली आहे. कव्हर पॉइंट मध्ये हा चेंडू जाईल.
क्षेत्ररक्षक समोर एक सिंगल धाव मिळेल. एका सिंगलच्या साहाय्याने षटक क्रमांक 3 चा खेळ सुद्धा इथे संपेल. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 47 धावा म्हणजे अजून 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. तीन षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 12 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 41 धावांची गरज कोणार्क स्पोर्ट्स राहू टीमला इथून पुढे आहे. बाब यावेळेस पहिला चेंडू उमेश सोनवणे मिड विकेट मध्ये हा चेंडू आहे आणि सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा चेंडू क्षेत्ररक्षकानं अडवण्याचा प्रयत्न केला. त्या खेळाडूने स्वतः सांगितलं की यस हा षटकार आहे. या षटकाराच्या सहाय्याने कॅल्क्युलेशन पालटलं जाते. आता 11 चेंडू शिल्लक आहेत. 35 अजून धावींची गरज आहे. यावेळेस बॅकफुटवरती जात पॉइंट मध्ये हा चेंडू ढकललाय आणि पुन्हा एकदा हा चेंडू डीप पॉइंट सीमारेषा बाहेर. तुकाई टायगर्स पारगाव दोन टीम आपण टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी. म्हणजे पेनूर पंढरपूर तुम्हाला प्रथम फलंदाजी यानंतर करावी लागणार आहे. मला वाटतं 10 चेंडू अजून शिल्लक असतील. लाभात मध्ये हा चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न साबिर सय्यद होता डेंजर एंडला. आपल्या घंट्यामध्ये सुखरूप पोहोचला. इथे ओव्हर थ्रूच्या काही धावा मिळणार आहेत आणि इथे टोटल धावा पळून पूर्ण होतील 3 आणि 3 धावेनं समीकरणामध्ये मी जातो. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज इथून पुढे आहे. 9 चेंडू 28 धावांची गरज मैदानामध्ये. सामना होता कुठे पहा, सामना आला कुठे आणि आता इथून पुढे सामना जाणार कुठे. 28 धावांची गरज होती 9 चेंडू मध्ये. यावेळेस हा चेंडू वाईड आहे आणि एक धाव पळून सुद्धा इथे आली. म्हणजे +2 धाव. 2 धावेने धावपलक पुढे सरकेल. 9 चेंडू जसेच्या तसे शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी कोणार्क स्पोर्ट्स राहुल आहे. यावेळेस मिड विकेट मध्ये हा चेंडू खूप जास्त उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झैल तिथे सुटला. हा झैल इथे सुटल्यानंतर आता एक जीवदान असेल स्वतः संघनायक उमेश सोनवणे. 8 चेंडू शिल्लक आहेत अजूनही आणि 8 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज इथून पुढे आहे. जीवदान खूप मागे ठरते की काय येणारा काळ आपल्याला इथे जाणवून देणार आहे. प्रतापराव गुजरांनी बौलाल खानाला जीवदान दिलं होतं आणि त्यानंतरचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आज झाला होता 16 जानेवारी. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आलेला हा चेंडू हिंदवी स्वराज ग्रुप स्वयंभू नगर यांच्या वतीनं या स्पर्धेचं केलेलं एक दिमागदार आयोजन आपण पाहतोय आणि पहिला सामना येऊन ठेपलाय 7 चेंडूवरती आणि 7 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी गरजेचे आहेत 23 धावा. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. टोटल 88 बनवायचा होता
आता 7 चेंडू मध्ये फक्त 23 ची गरज राहिलेली आहे आणि साबिर सय्यद ऑन फायर अपेक्षित ब्लास्टर खणखणी षटकार साबिर सय्यदच्या बॅटमधून निघलेला तो पॉवरफुल शॉट होता षटकार आला आणि षटकाराच्या सहाय्याने सामनाही खूप जवळ आलेला शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटचे 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 17 धावांची आता कोणार्क स्पोर्ट्स राहुलला गरज आहे आता धावफलक बनवायचं तरी किती हा एक मोठा प्रश्न संघाच्या समोर आहे 6 चेंडू 17 धावांची गरज कोणार्क स्पोर्ट्स राहुल टीमला सामना जिंकण्यासाठी आहे पंचांना विचारल्याशिवाय आतमध्ये कोणी जाऊ नका यावेळेस मात्र पंचांना विचारलं होतं तुम्ही इथे ठीक आहे इथून पुढे मात्र पंचांच्या परवानगीशिवाय तुम्ही का आतमध्ये कोणी जाऊ शकत नाही हो डॅनी सर एक आवाज येतो आपल्यासाठी की तुमचा नृत्याचा अद्भुत आविष्कार पाहण्यासाठी प्रचंड प्रेक्षक वर्ग आलेला आहे हो कदाचित यानंतर तुम्हाला त्यांचा नृत्याचा अद्भुत आविष्कार बघायला नक्की मिळणार आहे 6 चेंडू 17 धावांची ही गरज आहे याआधी सामना हॉस्पिटलमध्ये होता आता व्हेंटिलेटर वरती गेलेला आहे अजून काय होईल या सामन्यामध्ये क्रिकेटचं भविष्य सांगणारा ज्योतिषी अजून जन्माला आला नाही आणि विजयाची हमी देणारा धावफलक अजून कोणालाही बनवता आला नाही 6 चेंडू 17 धावांची गरज असताना उमेश सोनवणे मात्र पहिल्यांदा ओपनिंगला आतमध्ये आले होते दुसऱ्या साइडनं त्यांच्या सोबत एका खेळाडूने सोडली 9 चेंडू आतापर्यंत खेळलेले आहेत आणि 9 चेंडू मध्ये 24 धावांवरती नॉट आउट आहे एका साइडनं आपल्या संघाचा किल्ला ते लढवत आहे 6 चेंडूंचा खेळ आहे 17 धावांची गरज आहे आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज श्रीकांत जो पांढरेवाडी टीम कडनं पाहतो गोलंदाजी मार्गावरती संघ शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी संघनायकाने त्याच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि समोरही संघाचे संघनायक उमेश सोनवणे यावेळेस पहिला चेंडू या मेन पंचांचा डॅनी सरांचा इशारा असेल वाईट बॉल आहे म्हणजे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे 6 चेंडू 16 धावा सामना संपला नाही अजून कारण या दोघांमधला अजूनही कोणी जिंकलेलं नाही पुन्हा एकदा हा चेंडू सोडून दिला तिथे कोणत्याही प्रकारे त्या चेंडूचा छेड काढण्याचा प्रयत्न उमेश सोनवणेंनी केला नाही कारण तोही वाईट आहे बोरावके सरांचं सुद्धा आपण पाहतो दरम्यानच्या काळामध्ये इथे शुभागमन होतंय सर आपण सुद्धा या ठिकाणी वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहात आपलं सुद्धा आम्ही कार्यक्षम नगरसेवक दुर्योधन बापू भापकर आणि स्वयंभू नगर ग्रामस्थ यांच्या वतीनं या सोहळ्यामध्ये आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत चेंडू उमेश सोनवणे ऑन फायर डीप लॉग ऑफ क्षेत्ररक्षक समोर आणि झेल तिथे त्यानं पुन्हा एकदा सोडून दिलेला आहे इथे जर असं तुम्ही झेल सोडत राहिलात तर मात्र प्रचंड मोठ्या अडचणी पांढरेवाडी टीम तुमच्या समोर येणार आहेत आता इथे तुम्ही झेल सोडला 2 धावा मिळाल्या म्हणजे अजून 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 13 धावांची अजून इथून पुढे गरज आहे वरती एक कापड 5 चेंडू आणि 13 धावांची गरज असणार हा सामना एका साइडनं दौंड तालुक्यामधला मातब्बर प्रतिस्पर्धी तुम्ही आतमध्ये पाहत आहात आणि दुसऱ्या साइडनं तितक्याच ताकदीचा असणारा बारामती तालुक्यामधला असणारा हा संघ एक संघ धावफलक बनवण्यासाठी संघर्ष करतोय तर एक संघ धावफलक रोखण्यासाठी प्रयत्नाला लागलेला आहे 5 चेंडू 13 धावांची गरज आहे जिंकला तर संधी असणार आहे इथे जर पराभूत ठरला तर आज इथे पाया स्पर्धेला रामराम ठोकावा लागणार आहे जिंकू किंवा अशी परिस्थिती मैदानामध्ये आहे जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जाता है कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है लेकिन जिंदगी शायद उसी की होती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है आप्पासाहेब रणपिसे यांच्या वतीने उमेश सोनवणे यांच्या षटकाराला 500 रुपये असतील हा चेंडू नो बॉल आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू
मंगेश हॅलो हा चेंडू न होता आणि सीमारेषेच्या बाहेर तो चेंडू गेला म्हणजे टोटल मिळाला 5 आणि आता या 5 धावेनं समीकरणामध्ये आपण जाणार आहोत 5 चेंडू अजून शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 8 धावेंची गरज आता इथून पुढे आहे. चेंडू 8 धावेंची गरज असणारा हा सामना डीप लॉग मध्ये हा चेंडू जाईल. शतरक्षक तिथे दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न साबिर सय्यद आज चित्याच्या चपळाईच्या वेगाने तो धावा घेतोय. या 2 धावेनं पुन्हा एकदा सामना जवळ आलाय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी आता कोणार्क स्पोर्ट्स राहू टीमला 6 धावेंची अजून गरज असणार आहे. 4 चेंडू 6 धावा. जे नवीन प्रेक्षक आले त्यांना सांगेल आम्ही 30 चेंडू मध्ये 88 बनवायच्या होत्या आणि आत्ताची परिस्थिती तुम्ही पाहत आहे. पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये हा चेंडू शतरक्षक समोर आहे. शतरक्षण करेल पुन्हा एकदा ह्या चेंडूवरती धाव पूर्ण होतील त्या टोटल 2. तिसऱ्या धावेचा हा प्रयत्न आहे उमेश सोनवणे डेंजर एंडला आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. उमेश सोनवणे इथे बाद. हलवू नकोय. तर नवीन खेळाडू आतमध्ये खेळण्यासाठी येईल 55 क्रमांकाचा जर्सी परिधान करून सादिक. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 3 चेंडू 4. आता आतमध्ये कोण आहे? एक साबिर सय्यद तर आहेत मात्र सादिक सय्यद त्याचा छोटा लहान सक्का भाऊ आतमध्ये गेलेला आहे. म्हणजे 2 बंधूंची जोडी आहे. 3 गेंद और जीतने के लिए 4 रनों की जरूरत है मैच. चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये आता सामना जिंकण्यासाठी 4 धावेंची गरज. बघा कोणार्क स्पोर्ट्स राहू विरोधामध्ये पांढरेवाडी या 2 मातबर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सुरू असणारा हा संघर्ष. साबिर सय्यद एका साइडने बरेचसे चेंडू खेळला म्हणजे तो सेट आहे आणि सादिक सय्यद हा नॉन स्ट्राईक एंडला आहे. हा चेंडू पॉइंट मध्ये ढकलून दिलेला आहे. 1 धाव आपण पाहतो या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा विचारामध्ये साबिर होता मात्र सादिक सय्यदने तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. आता मात्र सामना आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 3 धावेंची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. प्रयत्नार्थी परमेश्वर तरी कोणाला भेटला ज्याला स्वतः भोवती एकरूपता साधता आली त्याला. आणि तुम्हाला स्वतः भोवती एकरूपता साधता येणं फार गरजेचं आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावेंची गरज आहे. बघा एका धावेसाठी आगीला उठून पेटलेला एक ज्वलंत संघर्ष पुन्हा एकदा आता इथे सुरू झालेला आहे. हा चेंडू यावेळेस सादिक सय्यद डेंजर एंडला आणि इथे तो बाद होईल.
एका चेंडूवरती आलेला आहे आणि एक चेंडू शिल्लक आहे आणि एका चेंडू मध्ये 3 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. एक चेंडू 3. सामना जर टाय झाला, बरोबरीत जर सामना सुटला तर सुपर डुपर मुकाबला, सुपर ओव्हर होईल. एक चेंडू मध्ये 3 ची गरज आहे. पारगावनं घेतलं क्षेत्ररक्षण. एक चेंडू 3. पारगाव लाईन वरती येऊन थांबा, तुम्हाला लगेच आतमध्ये यायचंय. एक चेंडू 3 धावींची गरज आहे आणि जर 2 मिळवल्या तर बरोबरीत होईल सामना. 1 मिळवली, पांढरेवाडी संघ तिथे सामना जिंकेल. 3 मिळवल्या, कोणार्क स्पोर्ट द्वितीय फेरीमध्ये दाखल होईल. हृदयाचे ठोके वाढवतो हा सामना. एक चेंडू 3 धावींची गरज आहे. बरोबरीत जर सामना सुटला तर सुपर ओव्हर आहे. पहा मैदानामध्ये 88 धाव्यांचं टार्गेट पूर्ण करायचं होतं, त्यांनी किल्ला लढवलेला आहे. इथे सुद्धा एक चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. मुश्किल इन दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग अपने इरादे तोड़ देते हैं. अगर सच्चे दिल से हो चाहत कुछ पाने की तो सितारे भी अपना जगह छोड़ देते हैं. एक गेंद और जीतने के लिए 3 रनों की जरूरत है. मैच हिंदवी स्वराज ग्रुप आयोजित नगर सेवक चषक 2021 चा पहिला सामना इतका रंगतदार आहे. म्हणजे सुरुवात अशी आहे तर शेवट कसा. हॅलो, ही भयानक सुरुवात आहे. एक चेंडू 3 धावींची गरज अनिश्चितीने भरलेला खेळ आहे. हा खेळ कोणाला दैवाचा कळला, हा खेळ कोणालाही दैवाचा कळला नाही. साबिर सय्यद, हृदयाचे ठोके त्याच्या आता वाढलेले असतील. नॉर्मल माणसाचं हृदयाचे ठोके मोजा दिवसात किती धडधडतं हृदय. एक चेंडू 3 ची गरज आहे. चेंडू हवेत असेल, 2 मिळाले आहेत. आता 3रीची गरज आहे. साबिर सय्यद डेंजर एंडला असेल आणि सामना टाय. सामना इथे सुपर ओव्हर होते. सामना बरोबरी सुटलेला आहे. चला, फिल्डिंग टीम तुमच्या 3 फलंदाजांची नाव आणि 1 गोलंदाजाचं नाव इथे द्या. कोणार्क स्पोर्ट्स राहू संघाचे संघनायक इथे या. 6 चेंडूंचा सामना आता होईल. कुणी जिंकलं नाही, बरोबरी सुटला हा सामना. कार्यक्षम नगरसेवक दोडेधन बाबू बापकर यांच्या संकल्पनेतनं जो 16 उभा राहिला आणि त्या 16ची आज होणारी सुरुवात होती आणि दौंड तालुका आणि बारामती तालुक्यामध्ये होणारी ही लढाई होती आणि ती शेवटपर्यंत बरोबरीतच आहे. त्यामुळे आता 6 चेंडूंचा हा सामना आपण इथे खेळवणार आहोत. सुपर ओव्हरची मॅच होईल. 12:43 मिनिटांमध्ये वाजत आलेली आहे. फिल्डिंग टीम तुमच्या संघाने ताबडतोब पळत इथे या. चला, पांढरेवाडी संघाच्या संघाने ताबडतोब इथे आणि बाकीच्या सगळ्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्या. कोणार्क स्पोर्ट्स राहू तुमचे संघनायक ताबडतोब इथे या. चला, कोणार्क टीमचे संघनायक आपल्याला ताबडतोब विनंती करतो की आपण इथे या. दोन्ही खेळाडूंच्या फलंदाजी करणाऱ्या 3 खेळाडूंची नावं आणि गोलंदाजांचं नाव इथे स्कोररकडे असणं गरजेचं आहे.
शिवाजी नाकामध्ये गे अंबा सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये हॅलो कोणाक स्पोर्ट्स राहू तुम्ही का थांबलेला आहात आपल्याला हा तिसरा आवाज आहे चला फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण चला मला वाटतं पांढरे वस्ती टीमच्या 3 फलंदाजांची नाव माझ्यापाशी आलेली आहेत आणि त्यांच्या गोलंदाजाचं नाव आलेलं आहे कोणार्क स्पोर्ट्स राहू तुम्हाला पॅनल्टी बसेल 1 ओव्हर मध्ये आता इतका जास्त वेळ तुम्ही घेऊ शकत नाही आपल्याला जास्तीत जास्त मी आता हा 4था-5वा आवाज आहे आपल्याला साकार बाई तुझा कुठं गेला गिनाना अगं कुठं गेला गिनाना बघत जायचे कडा जाऊ चला फक्त आता तुम्हाला 10 मिनिटं दिली जातील आणि 10 मिनिटांमध्ये तुम्हाला आता ही सुपर ओव्हर संपवायची आहे आंतरराष्ट्रीय नियमानुसार तुम्हाला 1 षटक लागण्यासाठी 4 मिनिटं दिली जातात आपण 2 मिनिटं मी तुम्हाला थोडे जास्त दिलेत कारण आपल्याला थोडा उशीर झालेला आहे चला उरका सामना पहिली जोडी आतमध्ये आहे उमेश सोनवणे स्वतः संघाचे संघनायक आणि नॉन स्ट्राईक यांना शंकर देशमुख आणि पांढरे वस्ती संघाकडनं 6 चेंडू टाकेल श्रीकांत भोसले तो खेळाडू गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक इथून पुढचे जे सामने होतील ना पारगाव टीम आणि पंढरपूर 4 ओव्हरची मॅच होईल तुमची इथून पुढचे सगळे सामने 4च ओव्हरचे होतील आणि 4 ओव्हरला एक पहिला पॉवर प्लेचं षटक असेल आणि 4 षटक टाकण्यासाठी 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहे हा चेंडू यावेळेस पहिला चेंडू इथे अपील विकेट कीपर करत होता मात्र इथे अपीलला दाद पंचांनी दिलं नाही पहिला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी इथे निर्धाव आहे चेंडू टाकायचे आणि हा चेंडू उमेश सोनवणे मिड विकेट मध्ये हा चेंडू
अमोल दादा मानवर पाटील साहेब या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित होतात. बंदरे गावचे प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांचं आगमन इथे होतंय. दादा आपण उपस्थित झाला, स्वागत आहे. आणि पाठचा दुसरा षटकार. त्याच्याबरोबर आमचं वैरही झाले. स्वराज्या विरोधात लढत होता तोपर्यंत तो आमचा दुश्मन. आता मेलेल्याशी वैरभाव नाही. पहिला चेंडू श्रीकांत भोसलेने निर्धाव टाकला होता आणि त्यानंतरचे दोन चेंडू, दोन खणखणीत फटके आणि दोन षटकार तुम्ही इथे बघितलेले आहेत. उमेश सोनवणे, कोणार्क स्पोर्ट्स राहू. हा चेंडू यावेळेस पॉइंटच्या डोक्यावर हा चेंडू ढकलून दिलेला आहे. डीप पॉइंट आणि पाहता पाहता हा चेंडू सीमारेषा बाहेर. धावपलीकडे आपण इथे जाणार आहोत. सुपर ओव्हरचा हा सामना तुम्ही बघताय आणि धावपलीकडती 16 धावा, कोणार्क स्पोर्ट्स राहू. अजून पहिलाच सामना आपला सुरू आहे. मला वाटतं 2-1 वाजत आलेले आहे. अजून 6 सामने आपल्याला खेळवायचे. थोडस लवकर उरका, आपल्याला सहकार्य करा तुम्ही टीम. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट देतात. स्क्वेअर कटचा हा फटका. चौकार आणि 2 षटकार आणि इथे 3 टॉस आणि पुन्हा 1 षटकार. ताबडतोब तुमच्या 11 खेळाडू जागेवरती चला, ताबडतोब चला. आणि पांडेवाडी टीम तुमचे त्वरित 2 फलंदाज पाठवून द्या. शंकर देशमुख मात्र फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेमध्येच राहिला. त्याला 6 चेंडू स्ट्राईक आली नसली तरी त्याला आनंद झाला असेल. कारण उमेश सोनवणे संघाच्या संघनायकांनी 6 चेंडू खेळले, फक्त 1 निर्धाव खेळला. बनवल्यात 26, बनवायच्या 27. चला कोणार्क स्पोर्ट्स, आबिर सय्यद, सर्वांना जागेवरती लवकरात लवकर घ्या. इथे आपण पाहतो दरम्यानच्या काळामध्ये शुभागमन होत आहे. तुषार भैया कोकरे पाटील यांचं बा इथे दरम्यानच्या काळामध्ये शुभागमन होतोय. तुषार भैया आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं सुद्धा आम्ही कार्यक्षम नगरसेवक दुर्योधन भापकर आणि स्वयंभू नगर समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं या सोहळ्यामध्ये आम्ही स्वागत करीत आहोत. कोणार्क स्पोर्ट्स राहू, तुम्ही एकत्र थांबू नका.
ताबडतोब क्षेत्ररक्षण जागेवरती घ्या आणि चला 27 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि चोवीस बॉल खेळायचं काय ऑफ साईड करून टाकायची गरज नाही दुसरा काय. 2 बॉल पण फक्त 27 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पहिला बॉल जीव लावून सुपर ओव्हर इथे तुम्ही पाहताय सुपर ओव्हरचा हा सामना आहे. आणि गणेश मोरे हा कोणार्क स्पोर्ट्स राहू संघाकडनं पहिला आता हे 6 चेंडू घेऊन तो धावणार आहे. पहिला सामना इथे सुपर ओव्हर मध्ये सुटलेला आहे. आणि त्यांचा सामना सुपर ओव्हर मध्ये बरोबर सुटल्यामुळे आपल्याला तो निकाल स्पष्ट करण्यासाठी आपण आता सुपर ओव्हर खेळवत आहोत. गणेश मोरे एक 18-19 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि तो कोणार्क स्पोर्ट्स राहू कडनं 6 चेंडू इथे गोलंदाजी मार्गावरती टाकतो. त्यातले 2 टाकलेले आहेत आणि 2 चेंडू मध्ये धावा मिळाल्या त्या टोटल 2 आणि 2 धावेनं आपण पाहतो. आता कॅल्क्युलेशन मध्ये जर आपण पाहिलं 27 मधले 2 आल्यात म्हणजे अजून 4 मध्ये 25 धावेंची अजून इथून पुढे गरज आहे. 4 चेंडू आणि 25 धावेंची गरज असणारा हा सामना तुम्हाला आतमध्ये इथे बघायला मिळणार आहे. आणि यावेळेस गणेश मोरेचा हा खूप वेगळा चेंडू. इथे मात्र या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. निर्धाव चेंडू. आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये 25 धावेंची गरज आता इथून पुढे असणार आहे. पिंपरी करंडकामध्ये मी एक सामना पाहिला होता. 1 लाख रुपयांचं तिथे पारितोषिक होतं. ती डे नाईटची स्पर्धा होती. 1 चेंडू 7 धावेंची गरज असताना तिथे धनंजय भिंताडेनं कदाचित षटकार खेळला होता. यावेळेस गणेश मोरेचा हा निर्धाव चेंडू अडकला लाईटच्या पोलला आणि तिथे त्यानंतर थोडासा इश्यू क्रिएट झाल्यानंतर पुन्हा एकदा 2-2 ओव्हरची मॅच तिथे खेळवली आणि तिथेच एक पास मला वाटतं पिंपरीची टीम होती आणि तिथे 1 चेंडू 7 धावेंची गरज असताना तिथे पुन्हा त्या खेळाडूने षटकार खेळला आणि तो सामना बरोबरीच सुटला. सुपर ओव्हर खेळवली. सुपर ओव्हर सुद्धा टाय झाली. डबल सुपर ओव्हर. हा चेंडू यावेळेस बॅट स्वीकारड. इथे फलंदाज मात्र धावा घेत नाही. कोणार्क स्पोर्ट्स राहू मात्र सामन्यामध्ये इथे थोडंसं वर्चस्व प्रस्थापित करतोय. 1 चेंडू शेवटचा शिल्लक आहे आणि 25 धावेंची गरज आहे. तुकाई टायगर्स पारगाव 2 टीम आपण त्वरित आतमध्ये या. आता 4-4 ओव्हरचे आपण सामने खेळवतोय. अजून जर तुम्ही उशीर केला इथून पुढच्या संघांनी तर मात्र 3-3 ओव्हरचे सामने आपण खेळवणार आहोत. कारण क्वार्टर फायनलची लढाई महत्वाची आहे. तिथे अंधार पाडून चालणार नाही. हा चेंडू यावेळेस गणेश मोरेचा निर्धाव आणि आजच्या दिवसातला पहिला सामना संपतोय आणि सामना जिंकला कोणार्क स्पोर्ट्स राहू 2. चला लवकर आतमध्ये. त्याची मॅच
का